नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जात असून या शर्यतीमुळे गावातील एकोपा आणि सामाजिक एकात्मता वाढते. या शर्यतींना एक प्रकारे खेळ म्हणूनच नव्हे तर परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून देखील इतरांनी पाहिलं पाहिजे. बैलगाडा शर्यत महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचं दर्शन दाखवणारा क्रीडा प्रकार असून शेतकऱ्यांचा सन्मान, संस्कृतीचे संवर्धन आणि परंपरेला आधुनिकता देणे हेच आमचे यामागचे ध्येय असल्याचं प्रतिपादन युवा नेते तथा उद्योजक पांडुरंग नवले यांनी केले. शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी या ठिकाणी मंगळवार दिनांक 6 रोजी माहूर निवासिनी रेणुका देवीचं साक्षात रूप असलेल्या श्री बालंबिका देवी यात्रोत्सवानिमित्त युवा उद्योजक पांडुरंग नवले सामाजिक प्रतिष्ठान यांच्याकडून भव्य असे बालंबिका केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन बालमटाकळी या ठिकाणी करण्यात आलं होतं. या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन आखेगाव येथील जोग महाराज संस्थानचे मठाधिपती महंत राम महाराज झिंजुरके तसेच राहुल महाराज गरड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात युवा उद्योजक पांडुरंग नवले हे बोलत होते. यावेळी सरपंच डॉक्टर राम बामदळे, युवा नेते पांडुरंग नवले, भाजपाचे ज्येष्ठ नेते कासमभाई शेख, उपसरपंच सर्जेराव घोरपडे, माजी सरपंच रामजी अंधारे, सरपंच अंबादास ढाकणे, माजी सरपंच अशोक खिळे, बाबासाहेब महाराज गाडगे, संदीप देशमुख, राम केसभट, बोधेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थांचे माजी चेअरमन महादेव गोरतळे, माजी सरपंच अभय चव्हाण, बोधेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रसाद पवार यांच्यासह परिसरातील बैलगाड्या शर्यतीचे शौकीन तसेच ग्रामस्थ गावकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 3 दिवसापासून बालंबिका देवीच्या यात्रेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा कुस्त्याचा कार्यक्रम असेल याचे आपण जे यशस्वीरित्या पार पडले. त्याचबरोबर बैलगाड्या शर्यतीचे जे आयोजन केलेलं आहे त्यानिमित्त जे बैलगाड्या शर्यत प्रेमी जे आलेले आहेत त्यांचे मनापासून मी ते बालंबिका यात्रेचे निमित्तानं स्वागत करत आहे आणि त्याबरोबर सर्वांनी या बैलगाड्या शर्यतीचा आनंद घ्यावा ही विनंती. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.